इतके स्वातंत्र्यानंतर वर्ष झाले इथं रस्ता नाही. अरे बाबा, मग तुम्ही कुठं होता? तुमचंच सरकार होतं ना, तेव्हा रस्ता केला नाही. आम्ही तर आता 10 वर्षच झाले. 10 वर्षात राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी आम्ही पूर्ण शक्तीने कामाला लागतोय. इव्हन त्यांनी आपल्या त्या महाराष्ट्रनामा म्हणा किंवा त्यांचा जो काही जाहीरनामा झुटानामा जो काही असेल त्याच्यात त्यांनी जनगणना सांगितली. जनगणना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो केंद्राला आहे. राज्य सरकार जनगणना कधी करते का? जे बिहारमध्ये झालं ती जनगणना नव्हती, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होता. की आपण काय करतो की त्या जातीमध्ये किती गरीब लोक आहे याची मोजणी करतो. हे तर जनगणना करायला निघाले आहे जातीगत. जातीचं विष जे निवडणुकीसाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी काँग्रेस वापरत आहे, पुढे फार धोक्याचं आहे. तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहात, जेव्हा तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले तेव्हाच काँग्रेसवाणी आणि महाविकास आघाडी नेते टीका करते पैसे कुठे ना. आता ते म्हणतात की महालक्ष्मी योजनेतनं 3000 देईन महिन्याला, बेरोजगारांना 4000 देईन. मग कुठलं पैसे आणणार? नाही, त्यांना माहिती आहे सत्तेतच यायचं नाही. ते तर 3000 आकडा काढला. त्यांच्या मनात आलं तर ते कधी 8500 काढतात. त्यांच्या मनावर आहे. त्यांचा तो त्या दिवशीचा आकडा 3 निघाला म्हणून 3000 झालं. नाही तर ते कोणताही आकडा काढतात. आकडे बहाद्दर आहे. भाऊ, साताऱ्यामध्ये अजित पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे उदयनराजेंच्या विजयासंदर्भात. त्यांनी म्हटलं आहे की साताऱ्यात टिपाणीनं आमच्या उदयनराजेंना वाचवलं. कसं बघता, हे चर्चेचा विषय ठरत आहे. नाही, ठीक आहे. कधी कधी भाषण देताना आपण एखादी गंमत करतो, एखादा तर्क देतो. हा काही गंभीर तर्क असण्याचं कारण नाही. त्यांना असं वाटलं की पिपाणीनी काही मतं घेतली आणि आपल्या निवडणुकीचा जो डिफरन्स आहे तो कदाचित पिपाणीपेक्षा कमी असेल, तर अशी गंमत केली जाते. भाऊ, खरगेंनी मोदींवर टीका केली आहे की त्यांचा हातगुण जो आहे तो चांगला नाही आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर केलं, तो पडला. संसदेचं अनावरण केलं, तो गळलं. राम मंदिर देखील त्यांचं असं म्हणणं की ज्याच्यात हात टाकला तिथे हे होतं. खरं तर इतक्या निम्न स्तरावर येऊ नये. मग यांच्या पंतप्रधानाचा गुण तर काय होता? यांच्या पंतप्रधानाच्या कार्यामध्ये अनेक ब्रिजेस पडले, रेल्वेचे अपघात झाले,